नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. आज दिनांक 18 जुलै 2026 रोजी नांदुरा उड्डाणपूल नागरी हक्क संरक्षण समितीची बैठक संपन्न. पुढील रणनीतीवर चर्चा. नांदुरा उड्डाणपूल नागरी हक्क संरक्षण समिती नांदुरा यांच्या वतीने श्री संत सावतामाळी भवन येथे आयोजित बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत शहरातील विविध नागरी प्रश्न, त्यावरील उपाययोजना तसेच पुढील आंदोलनाची रणनीती यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राजकीय लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उपस्थित नागरिकांनी विविध समस्यांवर आपले मनोगत व्यक्त करून नागरिकांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून आगामी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन केले. नागरी हक्क समिती संरक्षण समिती नांदुरा जे उड्डाणपूल या ठिकाणी नांदुरा रेल्वेच्या माध्यमातून होत आहे, त्याच्याकरता आमचा त्या संपूर्णपणे समितीचा त्याला पाठिंबा आहे. आमचं म्हणणं आहे, काल या ठिकाणी रेल्वेचे DRM आहे ना आणि माननीय आमदार संचेती साहेब यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की आमचं त्याला कुठलाही विरोध नाही कामाला. फक्त आमचं म्हणणं जे आहे की या नांदुरा शहरीच्या नांदुरा नगरीचे हे लोक या ठिकाणी उद्योगापासून धंद्यापासून या सर्व गोष्टीपासून वंचित होणार आहे. तर या लोकांचा कुठे ना कुठे आपण विचार केला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना विचार करण्यासाठी त्यांनी आम्हाला रविवारचा वेळ दिलेला आहे. आम्ही रविवारी जाऊन त्यांना भेटण्याचे प्रयत्न करणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर आमचं पुढचं जे आहे, पुढच्या शनिवारी आमचा जो शिवाजी पैल आणि इकडे रेल्वे गेट ते जोपर्यंत आमची हद आहे उड्डाणपुलाची तोपर्यंत सर्व उद्योग आम्ही बंद ठेवू आणि त्याचं हे करू. त्यानंतर जाहीर सभा आणि त्यानंतर काम पडलं तर रेल्वे रोको, रस्ता रोको, ह्या सर्व गोष्टी आंदोलन करण्याकरता हे सर्व लोक या ठिकाणी चर्चेसाठी हजर झाले आणि या सर्व लढाई लढण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी सज्ज झाले. आणि म्हणून ही एकट्याची लढाई नसून या ठिकाणी याच्यावर आमदार साहेबांनी पूर्णपणे विचार करावा आणि या लोकांना न्याय. आमदार साहेब काही दुसरे नाही, आम्ही 30 वर्ष झाले सतत आमदार साहेबांना मतदान करून आमदार साहेबांना निवडून देत आहे. त्यांनी या सर्व लोकांचा विचार केला पाहिजे. उड्डाणपूल झाला पाहिजे याच्याकरता आमचा त्यांना अखंडपणे पाठिंबाच आहे. परंतु आमचा विचार करून आमची जी मागणी आहे ते विचार करून ह्या सर्व गोष्टीचं त्यांनी हे केलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि उड्डाणपुलाला पर्याय म्हणून ह्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. उड्डाणपुलासाठी अनेक लोकांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागला. अनेक लोकांना रेल्वे गेटचा त्रास आहे, तो त्रास या ठिकाणी झालाच नाही पाहिजे. आणि अखंडपणे तो या ठिकाणी आमदार साहेबांनी जो उड्डाणपूल हे केला त्याच्याऐवजी मलकापूरचं ज्या पद्धतीनं नियोजन आहे, बोरी आहे, मलकापूरची लोकसंख्या जास्त आहे, तिथच्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. शेगावला प्रतापराव जाधव, आमदार संजीव कुटे यांनी ज्या पद्धतीनं शेगावला उड्डाणपूल केला अशा उड्डाणपूल केला पाहिजे. कोणाचंही मकान केलं नाही पाहिजे आणि कोणाचंही दुकान नाही केलं पाहिजे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून चैनूने या सर्व गोष्टी केल्या पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती या ठिकाणी करणार आहे. नाही तर संघर्ष समितीच्या मार्फत आंदोलन करण्याकरता आम्ही सर्वजण सक्षम आहे. या ठिकाणी आज मीटिंग झाली, या निमित्तानं आम्ही सर्वांना विनंती करतो की या सर्व गोष्टी सर्वांच्या मते एकमतानं ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणून ही माहिती आज पत्रकार बंधूंना दिली की या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध करावी ही विनंती या ठिकाणी करतो. आणि पत्रकार या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानतो आणि थांबतो.